नमस्कार मित्र हो, श्री स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, बाळा, तू तुझ्या आयुष्यात खूप मग्न झाला आहेस. तुला माझ्या स्मरणाची सुद्धा आठवण येत नाही. सकाळी एकदा पूजा केली की झालं, परत माझे नुसते नामही तुझ्या ओठाशी नसतं. बाळा, तू मला विसरला असशील, पण मी तुझ्या सोबत आहे. तुझ्या प्रत्येक गोष्टींकडे माझे बारकाईने लक्ष आहे. बाळा, मला माहीत आहे, तुझ्या खांद्यावर तुझ्या कुटुंबाची, तुझ्या स्वतःच्या आयुष्याची, तुझ्या नातेवाईकांची जबाबदारी आहे. आणि तू जबाबदारी योग्यरित्या पार पाडत आहेस. होतो तुला कधी कधी त्रास, पण न डगमगता तू त्या प्रत्येक जबाबदारीचे नीट पालन करतोस. प्रत्येक गोष्ट, प्रत्येक व्यक्ती न दुखावेल याची तू काळजी घेत असतोस. आणि याचमुळे मला तुझी काळजी घ्यावी लागते. बाळा, तू स्वतःला कधी एकटा समजू नको. तुझा भार माझ्या खांद्यावर दे. मी तुझा भार नक्कीच कमी करेन. मी तुझ्यासाठी साधे सोपे मार्ग तयार केलेले आहेत. काळजी करू नकोस. मी तुला अपयशी होऊ देणार नाही. मित्र हो, तुम्हालाही स्वामींवर विश्वास असेल तर कमेंटमध्ये स्वामी माऊली लिहायला विसरू नका. आणि हा संदेश लाईक नक्की करा. स्वामींना तुम्ही प्रार्थना करा आणि तुमची इच्छा स्वामींना सांगा. मला माझ्या पुढच्या भविष्यासाठी मार्ग दाखवा. मला कोणत्याही संकटामध्ये पडू देऊ नका. संकट येण्या अगोदरच मला त्याची कल्पना द्या, म्हणजे मी त्या संकटापूर्वी तुमच्या आशीर्वादाने संकट टाळण्याचा प्रयत्न करेन. मला प्रत्येक कामात यश द्या. यशाच्या दृष्टीने वाटचाल चालू ठेवा. स्वामी म्हणतात, बाळा, तू काळजी करू नको. मी तुझ्या पाठीशी आहे. प्रिय देवा, माझ्या प्रियजनांचे रक्षण करा. मी प्रार्थना करते, त्यांनाही तुमच्या सेवेत आणा. त्यांनाही एक आशेचा किरण दाखवा. जगण्याची एक नवीन प्रेरणा द्या. गरीब, भुकेलेल्यांना, मुक्या जनावरांना, गाई वासरांना अन्न देण्यास प्रवृत्त करा. समाजामध्ये माणुसकी निर्माण करा. त्यांना पापांपासून नक्की वाचवा. त्यांना त्यांच्या प्रत्येक चांगल्या कामात मदत करा. प्रत्येकाच्या कामात येणाऱ्या अडचणींना मात करा. स्वामी, आपल्या बहिणी, माता, मुली खूप संसार यातना भोगत असतात. तुम्ही त्यांच्या त्या वेदना समजू शकता. त्यांच्या या वेदनांपासून त्यांना मुक्त करा. एका वडिलांसारखी जेव्हा तुम्हाला हाक मारतील, तेव्हा वडील बनून त्यांच्या पाठीशी उभे राहा. एका आईसारखे तुम्हाला हाक देतील, तेव्हा त्यांच्या आई म्हणून त्यांना जवळ घ्या. स्वामी, प्रत्येक स्त्री ही कुटुंबाची आपल्या परीने किती चांगले योगदान द्यायला मिळेल या दृष्टीने ती लक्ष देत असते. यामुळे तुम्ही तिच्या योगदानाला सहाय्य करा. तिची ताकद बना. तिला कधीच अशक्य वाटू देऊ नका. कायम तिचे पाठबळ बनून तिच्या पाठीशी उभे राहा. मित्र हो, हा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी कमेंटमध्ये अशक्य ते शक्य करतील स्वामी टाईप करा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा. देव म्हणतो, बाळा, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. तुला तुझ्या या विश्वासाला मी कधीच तडा जाऊ देणार नाही. तुझे येणारे सर्व दिवस आनंदाचे, भरभराटीचे आणि उल्हासाचे असणार आहेत. तू तुझ्या स्वप्नपूर्तीकडे लक्ष दे. माझा आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी आहे. देव म्हणतो,
तुम्ही तुमच्या प्रत्येक कामात लक्ष द्या. स्वतःला ठाम ठेवा. स्वतःला जेव्हा प्रामाणिक प्रयत्न करत असतो तेव्हा त्याचे फळ मी तुम्हाला नक्कीच देणार. देव म्हणतो, बाळा, एक अशी प्रार्थना मी तुमच्या सर्वांसाठी करत आहे ज्यांना चमत्काराची गरज आहे, माझ्या आशीर्वादाची खूप गरज आहे त्यांच्यासाठी. बाळा, जेव्हा कोणीच नसते तेव्हा स्वामी नक्कीच असतात. जेव्हा कोणताही मार्ग सापडत नाही तेव्हा स्वामी मार्ग दाखवत असतात. बाळा, तू किती संकटात असतोस, तुला खूप यातना सहन कराव्या लागतात. तू खूप रडत आहेस, तुझ्या इच्छा अपूर्ण राहिल्या आहेत, तू दुःखी आहेस. तुला काहीतरी खास द्यायची माझी योजना आहे. तू खूप प्रयत्न करत आहेस. तू घाबरू नकोस. आपल्या आयुष्यात काय घडते हे महत्त्वाचं नाही, तर या प्रत्येकातून आपल्याला कसे अलगद बाहेर पडायचं हे महत्त्वाचं आहे. आणि तुला मी अलगद प्रत्येक गोष्टीतून बाहेर काढणार आहे. माझ्यावर विश्वास ठेव. बाळा, विश्वास ठेव. तुझ्या प्रत्येक कार्याकडे माझे लक्ष आहे. मी शरीराने तुम्हाला दिसत नसलो तरी मी सदैव तुमच्या पाठीशी राहीन आणि सदैव तुमचे रक्षण करीन. हा माझा तुम्हाला आशीर्वाद आहे. स्वतःसोबत जेव्हा दुसऱ्यांच्या मनाचा देखील जेथे विचार केला जातो तिथेच माणुसकीचं सुंदर नातं तयार होत असतं. आणि माझं बाळ हे नक्कीच नेहमी दुसऱ्याचा विचार करत असतो आणि म्हणूनच त्याच्या प्रत्येक कार्यात मी त्याच्याबरोबर असतो. बाळा, आपला वेळ स्वतःला घडविण्यात खर्च करा, म्हणजे तुम्हाला इतरांचे दोष पाहायला मिळणार नाहीत. आपल्या सवयींवर लक्ष ठेवा, त्यातून चरित्र घडते. चरित्रावर लक्ष ठेवा, ते आपले भविष्य घडवते. स्वामी म्हणतात, जो माझा हात पकडतो त्याला आयुष्यभर कोणाचे पाय धरण्याची गरज भासत नाही. देवाने दिले त्यातलं थोडंसं इतरांना देऊन पाहावं. देव होता आलं नाही तरी माणूस होऊन तरी बघावं. गुरु कधीही करावे लागत नाहीत, ते जन्मोजन्मी आपल्या सोबतच असतात. फक्त आपल्यातील शिष्य जागा होणं गरजेचं असतं. तर बघा मित्र हो, आजचे हे स्वामी संदेश तुम्हाला कसे वाटले मला नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्ही जर आपल्या स्वामी लीला या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या स्वामी लीला या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, सेवा करा आणि सेवेकरी व्हा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.